देव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। बोला। वापी कूप आराम, ऐसे इष्टापुरत सकळ। जया कामना एक मूळ, जे केले भोगवी फळ बांधोनिया। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये, सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील दुसरे श्लोकावरचं चिंतन सुरू आहे। भगवान परमात्मा संन्यास आणि त्याग या शब्दाचा भाव अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला सगळ्यांना सांगतात। मनुष्याच्या जीवनामध्ये चार प्रकारची कर्मशास्त्राने सांगितलेली। कर्माचे दोन प्रकार आहेत, एक विहित कर्म आणि निषिद्ध कर्म। विहिताचं अनुष्ठान सांगितलं आणि निषिद्धाचा परित्याग सांगितलेला आहे। मनुष्याचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर त्याने विहित कर्म केलं पाहिजे आणि निषिद्धाचा त्याने काय केला पाहिजे, त्याग केला पाहिजे। उलटं जर झालं, विहिताचं अनुष्ठान केलं नाही आणि निषिद्धाचं जर सेवन केलं तर मग मनुष्य पतनाला जातो, अधोगतीला जातो, त्याला अनेक प्रकारचं दुःख भोगावं लागतं, पशुयोनीला तो जातो। विहितस्य अनानुष्ठानात निंदितस्यच सेवनात नरह पतनम रुच्छती म्हटलेले। माझ्या जीवनामध्ये सुख आलं, माझ्या जीवनामध्ये दुःख आलं, जे काही सुख दुःखाचे भोग आहेत हे सगळं मनुष्याच्या कर्माचं फळ आहे। जे जे कर्म झाले ते ते भोगा आले, उपजले मेले ऐसे किती। जाडी जाणी जे झाड फुले, का मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे। आत्ताचे आपले भोग आहेत त्याच्याहून आपल्याला पूर्वजन्म ओळखता येतो। आपण नेमकं कोण होतो पूर्वजन्मी। भोगे कळो येती मागील ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते। उत्तम जन्म होता, आता जर सगळे चांगले भोग त्या ठिकाणी मिळत असतील, सुखच येत असेल तर समजायचं आपल्याला पाठीमागचा जन्म उत्तम होता, चांगलं सगळं झालेलं आहे। मध्यम असेल, पूर्वजन्माचा अनुमान करता येतं,
कनिष्ठ असेल पूर्वजन्माचं अनुमान करता येतं. जीवनात घडलेले सगळे जे भोग आहेत त्याला सगळ्याला कारण काय आहे? पूर्वजन्म आहे, पूर्वकर्म आहे. काही आत्ताची कर्म आहेत. तीव्र जर कर्म असेल तर त्याचं फळ लगेचच मिळतं असं वर्णन केलं. 3 दिवसात फळ मिळतं, 3 महिन्यात फळ मिळतं, 3 वर्षात फळ मिळतं, नाही तर मग पुढच्या जन्मात मिळतं. परंतु ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी. कोट्यवधी जरी कल्प झाली तरी सुद्धा माणसाचं कर्म क्षीण होत नाही. म्हणून कर्म करताना त्याचा खूप विचार केला पाहिजे. हे कर्म मला दुःख तर देणार नाही ना, असा विचार करून कर्म केलं पाहिजे. मोठ्या मोठ्यांना कळालं नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग नेहमी आपण म्हणतो, परियेसी गव्हारा सादर भिल्ले विंदिले शारंगधर. भगवान परमात्म्याने त्या वालीला झाडाच्या आडून बाण मारला. परिणाम असा झाला, त्याचं ते कर्म देण्याकरता प्रभू रामचंद्राचा जेव्हा रामावतार झाला, आपला कृष्णावतार झाला, तो वालीत झाला व्याध आणि त्याने बरोबर देवाच्या पायावर बाण मारला. देवाने सांगितलं, तुझं कर्म तुला देऊन टाकलं, चाललो मी. कर्मे निर्वंश झाले सगळं, झाला पुरंदर सहस्र नयन. इंद्राला 1000 डोळे प्राप्त झाले, सगळ्या अंगावर भग पडली. त्याचे डोळे नंतर मग उशाप दिल्यानंतर. कर्मे मनमत झालासे राख. काय? कर्मे भार वाहती कुर्मशेष. हा, कर्मे खरमुख ब्रह्मादेका. कर्मे राम वनवासा गेला. कर्मे दशरथ वियोगे मेला. वियोग घडला सीतादेवी. प्रत्येकाचं कर्म आहे. दशरथ महाराजांना सुद्धा वियोगाने मरावं लागलं. कर्म. त्या श्रावण बाळाच्या आईवडिलांनी काय दिले? शाप दिले. कर्मे श्रीराम वनवासा गेला, वियोग घडला सीता. रावण क्षय पावला. म्हणून हे कर्म करताना विचार करावा लागतो. तेव्हा संन्यास आणि त्याग या 2 शब्दाचा विचार सुरू आहे. भगवान परमात्मा पहिल्यांदा विद्वानांचं मत सांगतात आणि नंतर भगवान परमात्मा आपलं स्वतःचं मत त्या ठिकाणी सांगतात. काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कवयो विदुः सर्व कर्म फल त्यागम प्राहुस त्यागम विचक्षणा. विद्वान लोकांचं असं मत आहे. भगवान परमात्मा आपलं मत पुढे सांगणारच आहेत, परंतु अगोदर शास्त्रात आलेले जे काही विद्वान आहेत, काही मत आहेत, त्यांचं मत भगवान परमात्मा सांगतात. कारण हे मत सुद्धा भगवंताला पुढे घ्यायचं आहे. काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कवयो विदुः. काम्य कर्माचा त्याग म्हणजेच संन्यास आहे. ज्ञानोबाराईन त्याच्यावर भाष्य करताना सलिल काल आपण पाहून आलो. जे निपुटुनी कर्म सांडिजे ते सांडणे संन्यासू म्हणजे आणि फलमात्र का तेजिजे तो त्यागुगा. कर्मच एकदम सोडून देणं याला म्हणायचं संन्यास. आणि केवळ फलाचा त्याग करणं, कर्म सगळी करणं, आपल्या वाट्याला आलेली सगळी कर्म करणं, पण फलाचा त्याग करणं याला त्याग असं म्हणतात.
मग कोणती कर्म जी आहेत ती मुळासकट सोडायची आणि कोणत्या कर्माच्या फलाचा त्याग करायचा. काही कर्म अशी आहेत की मुमुक्षुने ती कर्म करायचीच नाही, ज्याला मुक्त व्हायचं आहे त्याने. आणि काही कर्माचा मात्र काय करायचा, कर्म तर करायचे परंतु फलाचा त्याग करायचा. मग कोणती कर्म सोडूनच द्यायची, त्याचा संन्यासच करायचा. कारण ती कर्म जर सोडली नाही तर ती आपल्याला बांधल्याशिवाय राहत नाही. मनुष्य कर्म जे आहे ते दोन प्रकाराने मनुष्याला त्या कर्माबरोबर बांधतं. आणि मग कर्म सुखदुःख भोगायला होतं. तीन प्रकारचं कर्म सांगितलं, अनिष्टम इष्टम मिश्रण. त्रिविध अनिष्टम मिष्टम मिश्रणच त्रिविध कर्मना फलम भवत्यत्यागिना प्रेत्य न तु संन्यासीनाम क्वचित. केलं कर्म तीन प्रकारचं कर्म घडतं. इष्ट असेल चांगलं फळ मिळणार, अनिष्ट असेल वाईट फळ मिळणार, मिश्र असेल मधलं फळ मिळणार. पुण्यकर्म असेल स्वर्गलोकाला जाईल, पापकर्म असेल अधोलोकाला जाईल, आणि मिश्र केलेलं असेल तर मनुष्य होईल. हां, मिश्र कर्माचं फळ आहे. म्हणून समभागे शुभाशुभे मिळून अनुष्ठानाचे पडे उभे तेने मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ असं. मग कोणती कर्म अशी आहेत की ती माणसाने मुमुक्षुने, ज्याला मुक्त व्हायचं आहे त्याने, हा पामराचा विचार नाही बरं का, विषयीचाही विचार नाही, हा मुमुक्षूचा विचार चालला आहे. पामराला काही कळत नाही, तो काही कोणतंही कर्म कळतो. अंगा मनाशी रुचावे हां, करण्याची नावे भलतेची करी. विषयीचाही विचार नाही, विषयी इथलं भोग कसे मला मिळतील त्याच्यासाठी कर्म करतो, स्वर्गातले भोग मिळतील त्याच्यासाठी प्रयत्न करतो. म्हणते संसारी जन्मीजे यज्ञादी कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे. त्यालाही भोगायला यावं लागतं, जावं लागतं. पण ज्याला मुक्त व्हायचं आहे त्याने काय करायचं. कर्म तर सोडून जमणार नाही, पण कोणती कर्म करायची आणि कशी कर्म करायची युक्ती आहे. भगवंताने अर्जुनाला अमुक कर आणि तमुक कर हे सांगितलं नाही. अर्जुनाचा प्रश्न हा होता, मी काय करू. तेव्हा भगवान परमात्मा म्हटले, तू काय करायचं ते तू ठरव, फक्त काय केल्यावर काय होतं हे मी तुला सांगतो, आणि कसं करायचं हे मी तुला सांगतो. मग तू ठरव मला काय करायचंय, कारण मी कोण आहे याच्यावर मला काय करायचं ठरत असतं. माझा अधिकार काय याच्यावर माझं कर्म ठरत असतं. म्हणून भगवान परमात्म्याने सगळी गीता सांगितली आणि शेवटी एक शब्द वापरला, यथेच्छसी तथा करू. तुला जशी इच्छा असेल ना तसं कर. आता मी तुला सगळं सांगितलं, कोणाला जबरदस्ती नाही. जबरदस्ती केली तरी काय उपयोग होत नाही, कारण याला जे करायचं आहे तोच करतो मनुष्य. हा म्हणून सांगणं आपलं कार्य आहे. हे खरं आहे, हे खोटं आहे, असं केल्यावर असं होतं, तसं केल्यावर सगळं शास्त्र सांगितलं. कसं कर्म केलं पाहिजे हे सांगितलं. निके होय ते धनंजया सांगितले तूच. तुला आता जे सांगितलं सांगायला पाहिजे ते मी सांगितलंय. म्हणून भगवंत विचार सांगत असताना सांगतात की काही लोकांचं असं म्हणणं आहे की काम्य कर्म जे आहे ते निपटोनी सांडीजे, म्हणजे ते सोडूनच द्यायचं, तिथं करायचंच नाही. कारण का सोडायचं काम्य कर्म, ऐशे इष्टापुरत सकळ जया कामना एक मूळ जे केले भोगवी फळ बांधोनिया. काम्य कर्म असतं, इष्ट आणि पूर्त दोन प्रकारची काम्य कर्म सांगितली. आणि तिसरं आहे दत्त. इष्ट पूर्त दत्त. इष्ट म्हणजे वेदामध्ये जे काही यज्ञ सांगितलेले आहेत, इष्टी सांगितलेले आहेत, ती सगळी इष्टकर्म आहेत.
जेवढे काही यज्ञ असतील, अश्वमेध यज्ञ असेल, सोमयाग असेल, आणखीन काय काय यज्ञ असतील, सकाम कर्म जी काही सांगितले वेदामध्ये त्याला इष्ट कर्म असं म्हणतात. दुसरं पूर्त कर्म आहे. पूर्त कर्म म्हणजे वेदामध्ये सांगितलेलं लोकोपकाराचं जेवढं काही कर्म आहे त्याला पूर्त कर्म म्हणतात. उदाहरणार्थ एखादं बगीचा बांधणं, पानपोई टाकणं, धर्मशाळा बांधणं. ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन केलं. वापी कूप आराम अग्रहारे हन महाग्राम आणि काही नाना संभ्रम व्रतांचे ते. वापी विहीर, कूप आड, आराम म्हणजे बगीचा, आणि अग्निहोत्र चालवण्याकरता, गाम देवतेच्या पूजादी उपचारांच्या व्यवस्थेकरता किंवा वेदशास्त्राच्या अध्यापनाकरता सत्पात्री ब्राह्मणांना गावच्या गाव इनाम देणं. पूर्वीच्या लोकांची नाव होती इनामदार. इनामदार का नाव पडलं? त्यांना इनाम मिळालेली ती गावं. आजही जिथे एखादं मंदिर असेल त्या मंदिराला काय असतो? शेती जमीन. राजा काय करतो? इनाम देतो. त्याच्यावर ते मंदिर चाललं पाहिजे, त्या मंदिराची पूजा चालली पाहिजे. मग राजाने त्यांना तो इनाम दिला आहे. आणि काही नाना संभ्रम व्रतांचे ते. आणखीन वेगवेगळी व्रत समारंभपूर्वक आदरपूर्वक केली जातात. जी सकाम व्रत केली जातात, हे सगळे जे आहे ते पूर्त कर्म आहे. अनेक व्रत सकाम मनुष्य करतो. धनप्राप्ती व्हावी, लग्न जमावं, मुलगा व्हावा, निवडून यावं, आणखीन काय काय असतील ते, वाचासिद्धी प्राप्त व्हावी, याच्याकरता काही व्रत केलेली आहेत. शास्त्रात ती व्रत सांगितलेली आहेत. आणि ही सगळी व्रत केल्यानंतर मनुष्याला पूर्त कर्म, त्याला पूर्त कर्म असं म्हटलं आहे. इष्ट, पूर्त आणि दत्त म्हणजे दान. दान धर्म वगैरे सकाम पद्धतीने केले. हे दिलं तर तुम्हाला हे मिळेल. नामदेवरायचा एक अभंग आहे. भूमिदान केली तर काय होतं? हा, भूमिदाने राज्य पाळू. पुढच्या जन्मात त्याला तो राजा होतो. पुढं सुवर कनकदाने कांती निर्मूळ. सोनदान केलं की तो गोरा होतो दुसऱ्या जन्मात. जेवढे जेवढे गोरे आहेत ना त्यांनी गेल्या जन्मात काय दिलेलं आहे? सोनदान दिलेलं आहे. आणखीन पुढं काय? अन्नदाने शीतळू. म्हणून हे सगळं सांगितलं. ते ही सगळी ऐसे इष्टापुरतं सकळ जया कामना एक मूळ. फक्त कामना ठेवून जर ते कर्म केलं असेल, जे केले भोगवी फळ बांधोनिया, ते केल्यानंतर ते फळ बांधून भोगायला लावतं. बरोबर ते कर्म आपल्याला बांधतं, कर्त्याला बांधतं. कशाशी? त्या फळाशी बांधतं. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा स्वादू, या दोन्हीचे नाव बंधू कर्माचा की. ते फळ कधी तरी भोगायला लागेलच लागेल. ज्या उद्देशाने केलेलं आहे त्या उद्देशाने केलेलं कर्म ते तसं इच्छा मनात राहिले, आणि मनात राहिल्यामुळे त्या बरोबर त्या कर्माशी आपण, फळाशी आपण बांधलो गेलो. आणि मग ते कर्म भोगावेची पडी म्हणतात. भोगावंच लागतं. चुकवण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा चुकत नाही. देहात ज्ञानोबाराय त्याच्याकरता उदाहरण देतात. देहाचे या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणो नये धनंजया जिया परी. ज्ञानोबारायांनी त्याच्याकरता दृष्टांत दिलेलं आहे. वास्तविक पाहता हा दृष्टांत सिद्धांत आहे. इथे दृष्टांत आहे, परंतु अध्यात्मातला हा सिद्धांत फार मोठा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे देहाची या गावा आलिया, या देहाच्या गावात आल्यानंतर दोन सोहळे माणसाचे होणारच होणार.
या 2 सोहळ्यामध्ये आणखीन भरपूर सोहळे आहेत. हो, अमृत उत्सव आहे, अमुक आहे, तमुक आहे. पण हे 2 सोहळे, जे बाकीचे सोहळे होतील का नाही होतील काही सांगता येत नाही, पण 2 सोहळे होणारच. जो जो देहाच्या गावाला आला त्या गावात त्याचे 2 सोहळे होणार. एक जन्माचा सोहळा आणि एक दुसरा मृत्यूचा सोहळा. जन्माला सोहळा म्हणलंय ठीक आहे, पण मृत्यूला सुद्धा ज्ञानोबाराय काय म्हणतात? सोहळा. तो झाला सोहळा अनुपम्य, आपुले मरण पाहिले म्या डोळा. तो झाला सोहळा अनुपम्य. हे 2 सोहळे होतात. जो जन्माला आलेला आहे, जो खाटेवर आलेला आहे, त्याला ताटीवर जावं लागणार आहे. ज्याचं बारसं झालेलं आहे त्याचा 13वा हा ठरलेला आहे. नाही म्हणता येत नाही. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणो नये धनंजया. ज्याप्रमाणे जन्माला आला त्याला जन्मावं लागतं, त्याला मरावं लागतं. देहाला आला त्याला जन्मावं लागतं, मरावं लागतं. तसं सकाम कर्म केलेलं जे आहे ते भोगावं लागतं, चुकत नाही. किंबहुना कर्मामुळेच जन्म आहे आणि कर्मामुळेच मरण आहे. कर्म शिल्लक राहिले म्हणून जन्म झाला. कर्म शिल्लक नसतं राहिलं तर जन्मच नाही. जन्म नाही रे आणिक तुका म्हणजे माझी बाग, बीज भाजूनी केली लाही. पण ज्या अर्थी शिल्लक राहिले त्या अर्थी ते कर्म आहे आणि मग ते भोगावंच लागतं. आणखीन एक उदाहरण दिलं का, ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटो नेणे. ललाटीचे लिहिले म्हणजे कपाळावर जे लिहिलेलं आहे. माणसाच्या असं म्हणतात सटवी, हां, पण ती काय करते 6व्या दिवशी येते आणि त्याच्या कपाळावर त्याचं काय लिहिते? भाग्य लिहिते. भाग्य लिहिते म्हणजे काय ती मनाने थोडी लिहिते. त्याने मागं काय काय केलंय त्याच्यानुसार त्याचं भाग्य लिहिते. त्या दशरथ महाराजांच्या बाबतीत रामायणात एक कथा आली. रावणाच्या बाबतीत रावण ब्रह्मदेवाकडे गेला आणि रावणाने विचारलं ब्रह्मदेवाला, माझा मृत्यू कोणाच्या हातून आहे? ब्रह्मदेव म्हटले, कोणाला कोणाचा मृत्यू सांगायचा नसतो. मृत्यू अटळ आहे. जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजय. नाही म्हणायचं नाही. नाही म्हटलं तरी येणारच आहे. किती लोकांनी मृत्यूचा सोहळा येऊ नये याच्यासाठी प्रयत्न केले. मला मृत्यूच नाही आला पाहिजे. अनेकांनी प्रयत्न केला. ठीक आहे, कदाचित त्याचं थोडंसं आयुष्य वाढेल, परंतु अटळ आहे. हिरण्यकश्यपू म्हटला ब्रह्मदेवाला, त्याने तपश्चर्या केली 36,000 वर्ष आणि तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगितलं मला मृत्यू नको. ते म्हटले बाबा तसं चालत नाही, मीच मरणार आहे, मलाच मृत्यू येतं, मी तुला कुठून वरदान देऊ? रावणाने तसंच मागितलं होतं. ना म्हणू नये धनंजयाजय, ना म्हणू नये, पण माणसं काय करतात? नको म्हणतात. आवडत नाही माणसाला, पण येणार आहे. का? कर्म आहे. यत कृतकम तत् अनित्यम तर नष्टम असं म्हटलंय. म्हणून तो रावण गेला आणि रावणाने ब्रह्मदेवाला विचारलं. आता काय ब्रह्मदेवाला सुद्धा घाबरावं लागत होतं रावणाला, कारण सगळे देव त्याने काय केले होते? बंदिखान्यात ठेवले. ब्रह्मदेवाला सुद्धा काम सांगितलं होतं त्याने. धाक लावून विचारलं, दरडावून विचारलं, सांगा माझा मृत्यू कसा आहे, कधी आहे? म्हटले काही नाही. अयोध्येचे दशरथ नावाचे मनुष्य राजा आहे आणि त्या दशरथाचा विवाह होणार आहे कौशल्या नाव. कौशल्य कोणत्या नगरातली? देशातली.
कौशल देशातली आणि दशरथ महाराज अयोध्येतले, या दोघांचं लग्न होणार आहे. त्यांच्या पोटी येणारा जो मुलगा आहे राम म्हणून, त्याच्या हातून तुझा काय मृत्यू आहे. रावणाचं खूप म्हणतात आयुष्य होतं. आता काय म्हटले, सध्या कुठं आहेत ते म्हटले अजून जन्माला आले पण अजून त्यांचं काही लग्न झालं नाही. रावणाने तयारी केली, म्हटलं आता लग्नच कसं होतंय बघतं म्हणे त्यांचं, मी लग्नच होऊ देणार नाही. मग रावणाने काय केलं, असं म्हणतात ते दशरथ महाराज तिकडून जे वराड आलं होतं ते समुद्र मार्गाने नावेतून आले होते. रावणाने त्यांची ती नाव उलटून टाकली तिकडली कौशल्याची. इकडं दशरथ महाराजांनाही उचललं आणि एका समुद्रात फेकून दिलं. लग्नच कसं होतंय बघतो म्हणे त्यांचं. तर बरोबर दशरथ महाराज वाहत वाहत एका बेटावर आले. इकडं कौशल्याला सुद्धा कोणीतरी कोळ्यांनी पकडलं, तिला त्याच बेटावर आणलं. ते म्हणले कोण आहेत तुम्ही. म्हटले असं असं होतं, आमचं आज लग्न होतं आणि असं असं आम्हाला एका माणसाने टाकून दिलं समुद्रामध्ये. ते म्हटले आज मुहूर्त होता का, मग आज आम्ही इथं बेटावर तुमचं लग्न लावून देतो, अशी कथा सांगितली जाते. लग्नही लागलं. रावण म्हणायला लागला ब्रह्मदेवाला येऊन, आता माझा मृत्यू परत सांगा कुठून होणार आहे. ते म्हटले जे सांगितलं तेच, दशरथ आणि कौशल्य यांचं लग्न होणार. म्हटले त्यांचं लग्न होऊच शकत नाही, मी दोघांना समुद्रात टाकून आलो. ब्रह्मदेवाने सांगितलं तू टाकून आला पण लग्न झालंय त्यांचं दोघांचं. ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले. एखादा म्हणेल मग जर आमच्या प्रारब्धात होणार आहे ते होणारच आहे, तर मग आम्ही प्रयत्न कशाला करा. मग टळत जर नाही तर करायचं कशाला सगळे. त्याचं उत्तर असं आहे, होणारा जरी असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण जर त्याच्यापेक्षा जास्त कर्म चांगलं केलं, प्रयत्न केले, तर कदाचित जे होणार आहे त्याच्यात सुद्धा बदल होऊ शकतो. हरिकृपे त्याचा नाश झाला. पण हा नियम कशा करता सांगतात ज्ञानोबा आहे, जे काम्य कर्म जे आहे ते भोगावंच लागतं. त्याच्याकरता आपला हा सामान्य नियम सांगितला, ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले. काय भोगते त्रिशुद्धी न चुके, म्हणून भोग्यते त्रिशुद्धी न चुके. बुद्धीही होणारा सारखी ठाके, माझ्या कपाळी पिटावे हे लोके. हे लोटेल काया. बुद्धीसुद्धा आपलं जसं होणार असतं तशी होती. बरोबर, मला तिकडं जायचं नव्हतं पण म्हटले गेला. त्या जन्मेजयाला का कोणाला सांगतात, हां जन्मेजयालाच सांगितलं होतं, राजा तो असं करू नकोस, अमक्या अमक्या देशाला जाऊ नको, पण तू जाणार. तिथे एक जन्मेजय तिथे गेल्यानंतर तुला एक स्त्री दिसेल, तिच्याशी बोलू नको पण तू बोलणार. ती म्हणेल तसं ऐकू नको तू. तो म्हटलं एवढं मला सांगितलंय तर मी आता हुशार राहील, नाही जाणार तिकडे, नाही जाणार, नाही गेलाच. बुद्धीही होणारा सारखी. बरोबर माणसाच्या जीवनात जसं घडायचं असतं तशी कधी कधी प्रारब्ध बुद्धी जुळून आणतं, योग जुळून आणतं. काळे गोरेपण धुतले फिटो नेणे. माणसाला आलेलं काळंपण आहे आणि गोरेपण आहे. किती धुतलं तरी काही काही लोक साबण वापरतात, क्रीम वापरतात, मग तेवढे पुरतं चमकतं ते, पण जे मूळ आहे मात्र तसंच राहतं. काळं काळंच राहतं, गोरं गोरंच राहतं. तुम्ही म्हणाल आम्ही आणखीन काय, आता उपचार बरेच निघालेले आहेत त्याच्यामध्ये, पण मूळ जे आहे त्याच्यात बदल नाही. त्याच्यावर तुम्ही काही करा. कशा करता सांगितले, काळे गोरे पण धुतले फिटो नेणे. म्हणून माणसाने जसं असेल तसं आपलं राहावं.